नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण. आज आपण ऋतुचर्या संदर्भात जाणून घेणार आहोत. ऋतुचर्या इज ancient Ayurvedic practice of following seasonal lifestyle and diet to maintain health. Rutu is season and Charya is discipline. Rutucharya can help to maintain hormonal balance and overall health. It can help to improve clarity of mind and heart. ऋतुचर्या आयुर्वेदात त्या ऋतूसाठी ठरलेल्या आहार विहाराच्या पद्धतींना ऋतुचर्या म्हणतात. ऋतुचर्याचा उद्देश प्रत्येक ऋतूतील वातावरणानुसार शरीर आणि मनाचं संतुलन राखणे आणि रोगापासून बचाव करणे हा आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूला काहीतरी विशिष्ट गुणधर्म असतात, ते शरीरावर आणि मनावर प्रभाव टाकतात. 6 ऋतू सांगितलेले आहेत: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. आणि 2 काळ येतात: आदान काळ आणि विसर्ग काळ, दक्षिणायन आणि उत्तरायण. तर आदान काळात सूर्याची गती उत्तरेकडे असते आणि विसर्ग काळात सूर्याची गती दक्षिणेकडे असते. आदान काळात शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू येतात. विसर्ग काळात वर्षा, शरद, हेमंत हे 3 ऋतू येतात. सध्या आदान काळ आहे, वसंत ऋतू चालू आहे. सूर्याची किरणे प्रखर असतात, हवा तीव्र गरम असते, वृक्ष असते, वातावरणात वृक्षता आणि शीतलता असते. त्यामुळे वनस्पतींमध्ये शीतलत्व, जडत्व, मधुरता असल्याने शरीरात कफसंचय होतो. विसर्ग काळात चंद्र बलवान असतो, शक्तिशाली असतो, वातावरणात स्निग्धता असते. त्यामुळे वनस्पतींमध्ये मधुर, आम्ल, लवण रस जास्त असतो. त्यामुळे विसर्ग काळात शरीराचं बल उत्तम असतं. धन्यवाद.